हॅलो स्टुडंट्स, आता आपण 24वा प्रॉब्लेम सॉल्व करूया. आता या प्रॉब्लेममध्ये ऑन 31 मार्च 2003 पासबुक ऑफ अ ट्रेडर शोड अ क्रेडिट बॅलन्स, म्हणजे पासबुकचा बॅलन्स दिलेला आहे इकडे 1565, बट द पासबुक शोड but the passbook balance was different for the following reasons from the कॅशबुक बॅलन्स. म्हणजे या कारणांमुळे पासबुकचा बॅलन्स हा कॅशबुकच्या बॅलन्सपेक्षा वेगळा होता. तर पहिले जे आहेत, चेक इश्यूड टू एक्स फॉर ₹600 अँड टू वाय 384 वेअर नॉट इश्यूड फॉर पेमेंट. म्हणजे हे चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड आहे, हे कॅशबुकच्या क्रेडिट साईडला येतील. त्याच्यानंतर पुढे बँक चार्जेस ₹35. बँक चार्जेस 35 पासबुकच्या डेबिट साईडला येईल. नंतर झेड डायरेक्टली डिपॉझिटेड 816 हे पासबुकच्या क्रेडिटला येतील कारण पैसे आले. नंतर 2 चेक्स फ्रॉम ए 515 अँड अनदर फ्रॉम बी 1250 वेअर क्रेडिटेड बाय द बँक. म्हणजे हे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आहेत. एप्रिलमध्ये क्लिअर झाले आणि 25 मार्चला ते टाकलेले आहेत. आणि इंटरेस्ट अलाउड बाय द बँक हे पासबुकच्या क्रेडिटला येणार पण पैसे जमा झालेले आहेत. तर आता आपण स्टार्ट करूया. हा प्रॉब्लेम 24वा आहे. तर पहिलं रफमध्ये आपण बनवूया कॅशबुक आणि पासबुक. तर इकडे पासबुकचा बॅलन्स तुम्हाला दिला आहे. पासबुकचा क्रेडिट बॅलन्स आहे बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याची जी अमाऊंट आहे 1565. आता ही क्रेडिट साईड आपल्याला लेस करायची आहे, डेबिट साईड ॲड करायची आहे. आता एक एक ट्रान्झॅक्शन आपण घेऊया. पहिली जी आहे ते चेक्स इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 984. चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड जे आहेत ते 600 आणि 384 984 आहेत. त्याच्यानंतर बँक चार्जेस 35 रुपये पासबुकच्या डेबिटला येतील. बँक चार्जेस पासबुकच्या डेबिटला येणार. त्याची जी अमाऊंट आहे
₹35 बँक चार्जेसची अमाऊंट. त्याच्यानंतर डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर 816 पासबुकच्या क्रेडिटला येणार. त्याच्यानंतर पुढचं चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आहे, कॅशबुकच्या डेबिटला येणार. त्यांच्या दोन अमाऊंट आहेत, 515 आणि 1290. $515 आणि 1290 त्यांची टोटल करायची. त्याच्यानंतर इंटरेस्ट अलाउड बाय बँक म्हणजे जमा झालं. इंटरेस्ट अलाउड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक, त्याची जी अमाऊंट आहे 45. आता आपलं वर्किंग झालं. त्याच्यानंतर आता आपल्याला आन्सर स्टेटमेंट बनवायचं आहे. तर इन द बुक्स ऑफ अ ट्रेडर आहे इकडे. त्याच्यानंतर BRSचं जे स्टेटमेंट आहे ते 31 मार्च 2003चं आहे. इथे तुम्हाला बँक बॅलन्स ॲज पर पासबुक दिलेला आहे. बँक बॅलन्स ॲज पर पासबुक 1565 दिलेला आहे. आता इथे आपण ॲड काय काय करणार आहोत. चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 1805 ॲड करणार. $1805. त्याच्यानंतर बँक चार्जेस 35 ॲड करणार. हे दोन ॲड करणार आपण. $1250 येते. $515 आणि 1250.
1765. तर या दोन गोष्टी आपण ऍड करणार. 1765 अधिक 35, त्यांची टोटल 1800 आली. आता हे 1800 आपण वरच्या अमाऊंटमध्ये ॲड करायचे. आता ॲड झालं. आता आपल्याला लेस करायचं आहे. लेसमध्ये पहिलं चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड, $984. त्याच्यानंतर डायरेक्ट डिपॉझिट बाय कस्टमर नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 816. त्याच्यानंतर इंटरेस्ट अलाउड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 45. नंतर यांची टोटल लेस करायची. $1845, ₹1520 बॅलन्स येणार. बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक. आपण पासबुकवरनं सुरुवात केला होता आणि आपल्याला उत्तर जे मिळालं ते कॅशबुकचं मिळालं. त्याच्यानंतर हे क्लोज करूया आपण. हा प्रॉब्लेम आपला झाला. प्रॉब्लेममध्ये पण मगाशच्या प्रॉब्लेमसारखं पासबुकचा बँक बॅलन्स दिलेला आहे. तर इकडे प्रिपेअर अ बँक रिकन्सिलेशन स्टेटमेंट ॲज ऑफ 30 सप्टेंबर 2003 फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स. तर पहिलं इकडे बँक बॅलन्स पासबुकचा दिला आहे क्रेडिटचा 10,000. नंतर डिपॉझिटेड इन टू बँक बट नो एंट्री वॉज पास्ड इन कॅशबुक, म्हणजे कॅशबुकमध्ये एंट्री नव्हती केली, तर ही पासबुकच्या क्रेडिटला येणार. चेक रिसिव्ड बट नॉट सेंड टू बँक, म्हणजे चेक मिळाला पण तो बँकेत नाही पाठवला, तर कॅशबुकच्या डेबिटला येणार. नंतर इन्शुरन्स प्रीमियम पेड डायरेक्टली बाय बँक, हे मगाचसारखं बँक चार्जेससारखं पासबुकच्या डेबिटला येणार. नंतर बँक चार्जेस एंटर्ड ट्वाईस इन द कॅशबुक, म्हणजे कॅशबुकच्या क्रेडिटला दोनदा आले तर आपल्याला एकदाच लिहायचे, जे दुसऱ्यांदा आले ते एवढेच लिहायचे. नंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड कॅशबुकच्या क्रेडिटला. चेक रिसिव्ड एंटर्ड ट्वाईस इन कॅशबुक. आता हे पण कॅशबुकमध्ये दोनदा एंटर झालं आहे, तर एकदा इथे एक्स्ट्रा एंटर झालं आहे ते आपल्याला लिहायचं आहे. नंतर बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक, हे पासबुकच्या डेबिटला येणार कारण पैसे गेलेत. तर आपण हा स्टार्ट करूया प्रॉब्लेम. 25वा. तर पहिलं कॅशबुक असेल आपलं, नंतर पासबुक,
आता ओपनिंग बॅलन्स दिला आहे पासबुकच्या क्रेडिटला 10,000 रुपये बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याच्यानंतर चेक डिपॉझिट केला पण तो कॅशबुकमध्ये एंटर नाही केला आहे. चेक डिपॉझिटेड इन बँक बट नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. त्याची जी अमाऊंट आहे 500. त्याच्यानंतर चेक रिसिव्ड बट नॉट सेंड टू बँक कॅशबुकच्या डेबिटला 1200. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक हे पासबुकच्या डेबिटला. नंतर बँक चार्जेस दोनदा एंटर केले कॅशबुकमध्ये, तर हे कॅशबुकच्या क्रेडिटला. बँक चार्जेस एंटर्ड ट्वाइस इन कॅशबुक. नंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 500. त्याच्यानंतर चेक रिसिव्ड एंटर ट्वाइस इन कॅशबुक. कॅशबुकच्या क्रेडिट साईडला चेक रिसिव्ड एंटर ट्वाइस इन कॅशबुक. एक 1000. नंतर बिल डिस्काउंटेड डिसऑनर पासबुकच्या डेबिट साईडला. $5,200. त्याच्यानंतर आता आपण प्रॉब्लेम सॉल्व करूया. आता इथे आपल्याला पार्टीचं नाव दिलं नाही आहे, तर इन द बुक्स ऑफ डॅश टाकायचं.
आणि रिकन्सिलेशन स्टेटमेंट 30 सप्टेंबर 2003चं बनवायचं आहे. तर इकडे बँक बॅलन्स ॲज पर पासबुक दिलेला आहे तुम्हाला. बँक बॅलन्स ॲज पर पासबुक, त्याची जी अमाऊंट आहे 10,000 दिलेली आहे. नंतर आता आपल्याला ॲड काय काय करायचं आहे. चेक रिसिव्ड नॉट सेंड टू बँक हे ॲड करायचं आहे. त्याची जी अमाऊंट आहे 1200. त्याच्यानंतर चेक रिसिव्ड एंटर्ड ट्वाइस इन कॅश बुक 1000. त्याच्यानंतर इन्शुरन्स प्रीमियम पेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 600. त्याच्यानंतर बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 5200. तर यांची टोटल करायची. ती टोटल वरच्या ह्याच्यात ॲड करायची. आता ॲडची साईड झाली. आता लेसची साईड. लेसच्या साईडमध्ये पहिलं बँक चार्जेस एंटर्ड ट्वाइस इन कॅश बुक. त्याची जी अमाऊंट आहे 20. त्याच्यानंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 500. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड इन बँक बट नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 500. नंतर यांची टोटल लेस करायची. 1020 टोटल आहे ती लेस करायची 18,000 16,800 16,980 हा बॅलन्स आला. बँक बॅलन्स ॲज पर कॅश बुक. आपण पासबुकपासून स्टार्ट केलं होतं. आता हे उत्तर कॅश बुकचं मिळालं. नंतर हे क्लोज करायचं.
तर हा प्रॉब्लेम आपला झाला. त्याच्यानंतर डेबिट साईड ऑफ बँक कॉलम अंडर कास्ट, म्हणजे डेबिट साईड ही कमी होती, म्हणजे पासबुकची क्रेडिट साईड जास्त होती, तर हे पासबुकच्या क्रेडिट साईडला येईल. त्याच्यानंतर अ चेक ऑफ ₹5,000 डिपॉझिटेड बट क्रेडिटेड इन पासबुक ॲज 4996, म्हणजे आपण डिपॉझिट 5,000 केला पण पासबुकमध्ये 4996 रेकॉर्ड केला, म्हणजे आपण ₹4 जास्त डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे, ₹4 जास्त आपण डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे. नंतर पार्टीचा चेक डिसऑनर झालेला आहे, तर हा पासबुकच्या डेबिट साईडला येईल. त्याच्यानंतर बँक कलेक्टेड डायरेक्टली 3,500 हे पासबुकच्या क्रेडिटला येतील. बँक चार्जेस रेकॉर्डेड ट्वाइस इन कॅशबुक 25 हे कॅशबुकच्या क्रेडिटला येतील. त्याच्यानंतर बिल ऑफ 8,000 डिस्काउंटेड फॉर 7,960 रिटर्न डिसऑनर्ड बाय बँक. आता हे 8,000 आपल्या पासबुकला डेबिट होतील आणि शिवाय नोटिंग चार्जेस 15 ते पण डेबिट होतील. नंतर चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड हे कॅशबुकच्या डेबिट साईडला येईल. आणि शेवटची ट्रान्झॅक्शन चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड हे कॅशबुकच्या क्रेडिटला येईल. तर आपण हा प्रॉब्लेम स्टार्ट करूया. हा 26वा प्रॉब्लेम आहे. पासबुकचा ओव्हरड्राफ्ट दिलेला आहे. पासबुकचा ओव्हरड्राफ्ट डेबिट साईडला येतो. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. त्याची जी अमाऊंट आहे ओव्हरड्राफ्टची 21,494. कॅशबुकमध्ये अंडर कास्टिंग ऑफ डेबिट साइड ऑफ कॅशबुक. ₹100. त्याच्यानंतर 5,000चा चेक डिपॉझिट केला आणि पासबुकमध्ये 4,096 रेकॉर्ड 996 रेकॉर्ड केले, त्यामुळे ₹4 कॅशबुकच्या डेबिटला जास्त रेकॉर्ड झालेत. चेक डिपॉझिटेड for ₹5,000
but recorded rupees 4996 in cash book. त्याच्यानंतर पार्टीचा चेक डिसऑनर्ड झाला बट नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक 530 पासबुकच्या डेबिटला. त्याच्यानंतर बिल्स कलेक्टेड डायरेक्टली बाय बँक 3500 कॅशबुकच्या क्रेडिटला. बिल्स कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. त्याच्यानंतर बँक चार्जेस रेकॉर्डेड ट्वाइस इन कॅशबुक. कॅशबुकच्या क्रेडिटला. ₹25. नंतर बिल डिस्काउंटेड डिसऑनर्ड नॉट रेकॉर्डेड इन कॅश बुक. याच्यात अँड नोटिंग चार्जेस पण येतील. इनकर्ड म्हणजे इकडे बिल जे आहे ते 8,000चं आहे आणि ₹15 नोटिंग चार्जेस आहेत. 8,000 मध्ये 15 ॲड करायचे म्हणजे टोटल अमाऊंट 8,015 येतील. त्याच्यानंतर पुढची जी ट्रान्झॅक्शन आहे चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड आणि चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड. चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड कॅशबुकच्या डेबिटला येईल. त्याची जी अमाऊंट आहे 2320. त्याच्यानंतर शेवटची ट्रान्झॅक्शन चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 1250.
आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. स्टेटमेंट तर इकडे आता पार्टीचं नाव दिलं नाहीये, तर रिकन्सिलेशन स्टेटमेंट 30 सप्टेंबर 2005 बनवायचं आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. इथे बँक ओव्हरड्राफ्ट दिलाय पासबुकचा. याची जी अमाऊंट आहे 21,494. आता आपण ॲड करणार आहोत. आता इकडे ॲक्च्युली डेबिट साईड ही मायनस करायची आहे, क्रेडिट साईड प्लस करायची आहे. डेबिट साईड स्टार्टिंग पॉईंट आहे, क्रेडिट साईड अपोजिट आहे, ती प्लस करायची आहे. तर पहिल्यांदी बँक चार्जेस एंटर्ड ट्वाइस इन कॅशबुक हे ॲड करायला लागेल आपल्याला 25 रुपये. त्याच्यानंतर चेक इश्यूड बट नॉट प्रेझेंटेड 1250 ॲड करायचे. त्याच्यानंतर चेक डिपॉझिटेड इन बँक बट नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक चार्जशीट. नंतर अंडर कास्टिंग ऑफ डेबिट साइड ऑफ कॅशबुक 100. त्याच्यानंतर बिल्स कलेक्टेड बाय बँक नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 3,500.
आता त्या 5 गोष्टी ॲड करायच्या आपण, त्यांची टोटल घ्यायची आणि ती ॲड करायची. नंतर लेसमध्ये बाकीच्या गोष्टी येतील, त्यांची टोटल लेस करायची. त्यांची टोटल 5,575 ती आपण ॲड करूया. नंतर आता लेसच्या अमाऊंट, लेसमध्ये पहिले 4 रुपये चेक डिपॉझिटेड 5. नंतर चेक डिपॉझिटेड बट नॉट कलेक्टेड 2,320. त्याच्यानंतर पार्टी चेक डिसऑनर्ड नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक 530. नंतर बिल डिस्काउंटेड अँड नोटिंग चार्जेस इन्कर्ड नॉट रेकॉर्डेड इन कॅशबुक. $8,015. नंतर यांची टोटल करायची आणि ती लेस करायची. $10,869. मग ती लेस करून आपल्याला कॅशबुकचा ओव्हरड्राफ्ट मिळेल. 16,200 बँक ओव्हरड्राफ्ट ॲज पर कॅशबुक. तर हा प्रॉब्लेम झाला.
आपण आता लेक्चर स्टॉप करूया. सगळ्यांना थँक्यू.